कालच्या बॅनर डिस्प्लेचा कार्यक्रम तर तुम्ही पाहिलाच असेल, तर त्याच्या मागची थोडी मेहनत बी पाहून घ्या आमची वाली. परत आम्ही शुभम भाऊकडे आलो होतो. आमचे 5-6 बॅनर होते, तर आम्हाला प्रिंट मारायची होती म्हणून शुभम भाऊला आम्ही काम दिला होता. आम्हाला इथे हेवाले बाबा बी दिसले, तुम्ही कमेंट करून सांगू शकता कोणते बाबा आहेत ते. जाऊ दे, आम्ही पटापट आपली प्रिंट वगैरे काढली आणि बॅनर घेऊन येऊन गेलो आम्ही घराकडे. बॅनर 2 पार्ट मध्ये होता म्हणून त्याला पद्धतशीर आम्ही इथे चिपकून घेतला खुल्या मैदानामध्ये. त्यानंतर आम्ही येऊन गेलो फ्रेमचे सामान घ्यायसाठी. फ्रेम बांधायची होती बाजबल्लीची. तिथं बाजबल्ली सोबत आम्ही पिल्लरी घेतले होते, कारण की मजबूत काम करायचं होतं आम्हाला, कारण की हवादूनच्या महिना राहते, हवादून बहुत येते. आम्ही सर्व सामान घेऊन पोहोचलो चौकामध्ये. फ्रेम बांधून घेतली लवकरात लवकर आम्ही ना, कारण की वेळ कमी होता आमच्याकडे. एवढी मजबूत फ्रेम तर आम्ही बांधून घेतली, पण याला उचलण्यामध्ये आमची पूर्ण हालत टाईट होऊन गेली. सगळ्यांनी बाबासाहेबाच्या नारा लावून फ्रेमला जोर लावला, तर एका झटक्यामध्ये फ्रेम उभी झाली आमची. मी थोड्या वेळासाठी जाऊन माझ्या इकडला बॅनर लावून घेतला पटकन आणि मग पोहोचलो वापस चौकामध्ये. त्यानंतर आम्ही केली मेन बॅनरची पेस्टिंग सुरुवात. तर इथं माहित पडलं का फ्रेम मध्ये थोडी दिक्कत आहे. तर काम करता करता आम्हाला रात्रीचे 3 वाजून गेले. तेवढ्या रात्री आम्ही आता कोणता वेल्डर आणणार होतो, का करणार होतो, तर आम्हाला काही समजतच नव्हतं. मग मयूर भाऊनं लावला आपला मित्राला फोन. मग कशी तरी आम्ही मशीन जमवली, वेल्डिंग मारली फटफट आणि कशी तरी केली बॅनरची पेस्टिंग. हा सर्व काम करता करता आम्हाला वाजले सकाळचे 7. मग राहिला होता आमच्या फायनल काम, आम्हाला बॅनर वरता करून बांधायचा होता. मग आम्ही म्हणलं काय एवढ्यासाठी हिंमत हारायची, आम्ही थोडी काम पटकन निपटून टाकला. तुम्ही पाहू शकता पूर्ण सकाळ झालेली आहे. तर जो काल कार्यक्रम झाला बॅनर डिस्प्ले, त्याच्या मागे एवढी मेहनत होती, एवढ्या पोरांना मेहनत केली, तेव्हा जाऊन काल शांतीनगरचा बॅनर डिस्प्ले झाला.